पूर्व नगर सेविका अंजलि नायक ने किया भव्य रक्तदान शिविर का आयोजन। रक्तदाताओं का मिला अच्छा प्रतिसाद। शिवसेना शाखा क्रमांक 147 में पूर्व नगर सेविका अंजलि नायक ने भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया, जिसे रक्तदाताओं का अच्छा प्रतिसाद मिला। इस रक्तदान शिविर में मुख्य अतिथि के तौर पर मौजूद शिवसेना नेता कला शिंदे, दक्षिण मध्य मुंबई संपर्क संगठक कामिनी शेवाले, विभाग प्रमुख अविनाश राणे, महिला विभाग संगठक सुनीता वैती सहित सभी पदाधिकारियों ने इस आयोजन की खूब तारीफ की। इस शिविर में रक्तदान करने वाले लोगों की हौसला अफजाई के लिए उन्हें सम्मानित किया गया। बहुत अच्छा है कि अंजलि ताई आई यहाँ पर, लेकिन बहुत मराठी हिंदी में बोलू। हाँ, खूप उशिरा आल्या अंजलि ताई खऱ्या शिवसेनेत, कारण की आमची इच्छा होती त्या गेल्या 3 वर्षापासून याव्या। आम्ही त्यांना हाक पण मारली होती, तेव्हापासून आतापर्यंत आल्या असत्या तर साहेबांचं सहकार्य जसं पूर्ण महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आहेत, आमचे शिंदे साहेबांचे जे सहकार्य आहे ते अंजलि ताईंना पण आज जवळजवळ मला वाटतं गेल्या 4-5 महिन्यापासून अंजलि ताई आल्यात आणि त्यांना ते दिसतंय की किती सहकार्य आम्हाला या शिवसेनेत मिळतंय आणि त्याच्यामुळे त्या प्रत्येक रविवारी काही ना काही उपक्रम राबवत असतात आणि त्याच्यामुळे त्या उपक्रमात म्हणून मला आठवण करून द्यावीशी वाटली की त्या स्वतः पण रविवारी झोपत नाहीत आणि पदाधिकाऱ्यांना पण आणि कार्यकर्त्यांना पण त्या झोपून देत नाहीत। आणि छान आहे अंजलि ताई, गेल्या आठवड्यात पण त्यांनी गुणगौरव सोहळा ठेवला होता, त्या छत्री वाटप ठेवली होती, तर त्याच्यामुळे आणि आज रक्तदान शिबिर म्हणजे मानवता धर्म पाळण्याचा जो स्तुत्य उपक्रम आहे तो त्यांनी राबवलाय आणि आज जवळजवळ त्यांनी मला सांगितलं की रजिस्टर 160 रक्तदाते आहेत आणि त्यातले आतापर्यंत आमच्या समोर अवघ्या 1 तासात 25 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे। तर त्याच्यामुळे खूप छान असा उपक्रम आहे की आपल्याला फार गरज आहे अशा सगळं महाराष्ट्रभर सगळ्या कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जे कार्यक्रमाचा गेल्या 3 वर्षापासून शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचा जो सपाटा लावलाय, उपक्रमांचा सपाटा लावलाय तो त्याही पार पाडतात आहेत आणि असंच त्यांचं कार्य चालू राहू दे आणि येणारी निवडणूक ही आपल्याला जिंकायचीच आहे आणि आपला महापौर बसवायचा आहे। तर त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये 144 मध्ये भगवा फडकेल अशी अपेक्षा ठेवते। आधी असं वाटत होतं 3 वर्षापूर्वी की काही चूक घडली आहे का, की पक्षाचं विभाजन झालं, पण आज लोकांना कळतंय गेल्या 3 वर्षापासून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे तत्कालीन मुख्यमंत्री होते, त्यांचे मुख्यमंत्री असतानापर्यंत त्यांनी अनेक योजना आणल्या आणि मग एवढंच नव्हे तर त्यांनी एसटीचा प्रवास मोफत केला, अर्धा महिलांना, वृद्धांना एसटीचा प्रवास मोफत केला। त्याचबरोबर मला वाटतं त्यांनी रस्त्याचे काँक्रिटीकरण सगळीकडे महाराष्ट्रभर केलेले आहेत। वसतिगृह, नवनवीन वसतिगृह आता मी परवाच उद्घाटन केलेलं आहे सामाजिक न्याय विभागाने वसतिगृहाचे 1000 मुलांचं वसतिगृह आपल्या चेंबूर विभागातच झालं। अशा अनेक प्रकारच्या उपक्रम आणले आणि घर बसल्या एवढंच नाही तर लाडक्या बहिणींना 1,500 रुपये सुरू झाले। येणाऱ्या रक्षाबंधनच्या आधी पण त्यांच्या खात्यात लाडक्या बहिणीला लाडक्या भावाची भेट मिळणार आहे। मग असे कार्यक्रम कुठल्या पक्षात चालू आहेत मला सांगा, जे महायुती सरकारमध्ये चालू आहेत आणि ही ज्या पद्धतीने योजना राबवतात आहेत, सामाजिक बांधिलकी जपतात आहेत, आज जनसामान्यापर्यंत पदाधिकारी पोहोचतात आहेत आणि साहेब स्वतः जनसामान्यापर्यंत शासन दारात घेऊन जातात आहेत। मग अशी महायुती सरकार यायलाच हवं आणि ही जनसामान्यांची इच्छा आहे आणि मी शाश्वती देते आणि मी ठामपणे सांगते की या निवडणुकीत, महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपला भगवा फडकणार। धन्यवाद। अंजलिताई नाईक आणि शाखा क्रमांक 147 चे दोन्ही शाखा प्रमुख, सर्व पदाधिकारी यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना जी रक्ताची गरज भासते त्यासाठी या शाखा क्रमांक वतीने अंजलि नाईक यांच्या वतीने आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे। सकाळी 10 वाजल्यापासून या रक्तदानाला सुरुवात झालेली आहे। मी या ठिकाणी शुभेच्छा देत असताना या ठिकाणी अंजलिताई नाईक, त्याचप्रमाणे शाखेचे सर्व पदाधिकारी आणि खास करून जे रक्तदाते सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहेत, रक्तदान करत आहेत, त्यांचं देखील मी अभिनंदन करतो। कारण आपल्याला माहिती आहे मुंबईसारख्या मेट्रो शहरामध्ये हॉस्पिटलमध्ये खूप मोठा ताण असतो। त्याचप्रमाणे जसे जसे काही ऍक्सिडेंट्स होतात किंवा मोठे ऑपरेशन असतात त्यावेळेला लोकांना रक्ताची गरज भासते। त्यावेळेला तो माणूस जर मुंबईमध्ये कुठे त्याला आसरा वाटत असेल तर तो असतो शिवसेना शाखेचा। शिवसेनेच्या शाखेकडे माणूस येतो रक्तदान घेण्यासाठी किंवा या ठिकाणी रक्त
मिळवण्यासाठी. त्यामुळे शिवसेनेची शाखाही नेहमी गजबजलेली असते. त्यामुळे अशा प्रकारचे उपक्रम लोकप्रतिनिधी आणि आमचे शाखेचे पदाधिकारी राबवतात. त्यामुळे लोकांना त्याचा फायदा होतो आणि देशाला त्याचा फायदा होतो. अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत. अंजलीताई नाईक या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम सुरू केल्यापासून त्यांनी छत्री वाटपाचं घेतलं, त्याचप्रमाणे व्हॉलीबॉल स्पर्धा घेतलेल्या आहेत, क्रिकेटच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत. असे विविध उपक्रम तरुणांपासून सर्व महिलांपर्यंत सर्व उपक्रम या ठिकाणी त्या राबवत आहेत. त्यांच्या कार्याला माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्याचप्रमाणे खासदार शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे विकासाची कामं झालेली आहेत, जो निधी अपुरा पडत होता पूर्वीच्या सरकारकडून, तो निधी शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये आपल्याला भरपूर मिळाला. आणि त्यामुळे साहजिकच आहे अंजलीताई नाईक यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींना अशा प्रकारचे काम करणारे नेतृत्व पाहिजे होतं. आणि त्यामुळे या वॉर्डाची ताकद आता वाढलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये या शाखेवर, या प्रभागावर शिवसेनेचा, महायुतीचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास मला आहे. धन्यवाद. जेव्हा एखादी कार्यकर्ता चांगल्या प्रकारे काम करत असतो तो सगळ्यांना हवासा असतो आणि त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते. इच्छा प्रकट करणं हे काही वाईट नाहीये, पण स्वतःच्या मनाचा कौल हा खूप महत्वाचा असतो. आणि मला असं वाटतं मनाची जेव्हा सांगड होते तेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने घडत असतात. आपण घेत आहोत. मला असं वाटतं दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान शिबिर घ्यायचो. यावर्षी जन्माष्टमी असल्यामुळे आपण पहिला रविवार पकडला. रविवार याच्यासाठी असतो की सर्व कार्यकर्त्यांना रक्तदान करायचं असतं, परंतु कामावर जाणारे लोक असतात आणि त्यांना मग सुट्टी नसते. हे सगळं बघून आपण रविवारी सुट्टीच्या दिवशी म्हणून रक्तदान घेतो. सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आहे. या रक्तदानामुळे बऱ्याच लोकांचे जीव वाचतात. कुठेही प्रॉब्लेम झाला तर रक्ताची कमी आपल्याकडे नको आणि म्हणून आपण सगळीकडे रक्तदान शिबिर घेत असतो. त्याप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही इथे रक्तदान शिबिर घेतलंय. 160 जणांची नोंदणी झाली आहे. आताही 25-30 जणांनी रक्तदान केलं. काल रक्षाबंधन होतं आणि रक्षाबंधनाची सुट्टी असताना पण बरेच भाऊ आज रक्तदानासाठी आज इथे सकाळी 10:30 वाजता उपस्थित झालेले आहे. आणि असंच पुढचे कार्यक्रम होत राहतील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि सर्वांनी रक्तदान करावं. ज्यांना ज्यांना अडचण नाही त्यांनी करावं, कारण की हे श्रेष्ठ दान आहे. महिलांची पण इच्छा असते, परंतु महिलांना हिमोग्लोबिन कमी, कुठे कॅल्शियम कमी, आमच्यासारख्यांना तर डायबिटीज आणि स्ट्रेसफुल असल्यामुळे आम्ही रक्तदान करू शकत नाही. परंतु ज्यांना कुठला त्रास नसेल आणि इच्छा असेल तर मला असं वाटतं आपण आपलं रक्तदान करून कोणाचा तरी जीव वाचवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करतो. हे सामाजिक बांधिलकीचा उपक्रम आहे. शिवसेनेत 80% समाजकार्य, 20% राजकारण, ज्या पद्धतीने आम्हाला बाळासाहेबांनी शिकवण दिली आहे ती शिकवण आम्ही पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. माननीय बाळासाहेबांची शिकवण होती की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. मला असं वाटतं आता सर्वच जण 100% समाजकार्य करायला लागले आहे. दुसरी गोष्ट की ही पहिल्यापासूनची प्रथा होती की जेव्हा अडचण वाटेल, रस्त्यावर खड्डा पडला तरी तिथे शिवसैनिकच उभा राहतो, तोच मदतीला येतो. मग पहिली अँब्युलन्स ती पण शिवसेनेचीच असते की ती रात्री बेरात्री केव्हाही असू दे तर शिवसैनिकाची अँब्युलन्स लगेच पडते. समाजात कुठेही काही अडचणी आल्या तर पहिला फोन आमच्या सरकारला येतो, कारण की लोकांच्या मनात ही मानसिकता झालेली आहे की कुठेही अडचण असेल, कुठेही काय त्रास असेल तर त्याचं सोल्युशन फक्त शिवसैनिकांकडे आणि शिवसैनिकांकडे धाव घेतात. त्या पद्धतीने रक्तदानासाठी मग हॉस्पिटल असू दे, शाळा असू दे, वेगवेगळ्या ठिकाणी काही अडचणी आल्या तर तिथे शिवसैनिक धावून जातो आणि मदतीचा हात देतो. त्याचप्रमाणे म्हणून आताही रक्तदानासाठी सगळेजण अगदी तत्पर झाले. कालचा सण असतानाही आज बऱ्यापैकी रक्तदानाला सगळ्यांनी उपस्थिती लावली आहे. पब्लिक के लिए बहुत जरूरी है. जो हम लोग डोनेट करेंगे वो किसी को जरूरत रहेगा उसको काम में आएगा. क्या मैसेज देंगे लोग? सब लोगों ने ऐसा डोनेट करना चाहिए. जो जरूरतमंद लोग हैं उनको मिलना चाहिए. एवढंच म्हणणं आहे, जे आपण खेळतो, जे काय आपण बनवतो, हे आपलं सगळं खेळून खाळून एकदम चांगलं राहिलं पाहिजे माणूस व्यवस्थित. आणि इतरांना जर गरज पडते ब्लडची ते पण आपल्यासारखं खेळू शकतात, एवढंच माझं म्हणणं आहे. मग हे ब्लड डोनेट केल्याने असं काही नाही की बाबा आपण दुसऱ्याला देतो, पण त्याच्यानी लोकांची सुधारणा होऊ शकते, एवढंच आहे. ते पण आपल्यासारखे खेळू शकतात ना, माझं हेच म्हणणं आहे. बस बाकी काही बोलू शकतो. थँक्यू.
जय भीम जय महाराष्ट्र. मॅडमने जो उपक्रम राबवला तो अतिउत्तम राबवला. कारण सगळं मिळवता येतं, सगळं बनवता येतं, पण रक्त कधी बनवता येत नाही. रक्तदान हे श्रेष्ठ दान. रक्तदान सर्वांनी करावे ही मी सर्वांना कळकळून विनंती करतो. रक्तदान सर्वांनी करावे हीच माझी विनंती. मॅडमने एवढा मोठा कार्य ठेवला त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. जय महाराष्ट्र. आज मी रक्तदान केलं. अंजलीताईचा हा प्रोग्राम दरवर्षी लोकांसाठी प्रेरणादायी आणि चांगला असतोय. त्यांच्या माध्यमातून मला रक्तदान करायची संधी मिळाली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडमचा आणि पूर्ण आपल्या सगळ्या गट प्रमुख या सगळ्या महिलांचं. आणि मला रक्तदान करायला मिळालं त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. आणि मॅडम रक्तदान केल्यामुळे मला आनंद होत. आव्हान मी एवढंच करेन की सगळं रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि सगळ्यांनी रक्तदान करून आपल्या सगळ्या समाजाला आपली मदतच होईल हे सगळ्यांनी बघावं. आणि मॅडमचं काम खूप छान असतं. त्यांच्या सोबत मी सुद्धा एक गटप्रमुख आहे, त्यांच्यासोबत मी सुद्धा चांगल्या प्रकारे म्हणजे काम करत असेल. मॅडमचं खूप योगदान असतं. कुठं कुणाला दवाखान्यात न्यायचं, कुणाला हॉस्पिटलला कुणाला मदत लागली वगैरे सगळं मॅडमचं खूप छान काम असतं चालू आहे. मी खूप दिवसापासून नाही यावर्षी फक्त मॅडमच्या सोबत आहे, तरी पण मला मॅडमचा खूप अभिमान वाटतं की त्या खूप चांगलं काम करतात. फक्त राजकारण म्हणून नाही करत मॅडम, पण समाजसेवा म्हणून खूप छान काम करतात. त्यांचा मला खूप अभिमान. आमच्या वाशी नाका विभागातील शिवसेनेच्या माजी नगरसेविका तथा शिक्षण समितीच्या अध्यक्षा सौभाग्यवती अंजलीताई नाईक यांच्या पुढाकाराने शिवसेना शाखा क्रमांक 148च्या माध्यमातून अतिशय चांगला असा उपक्रम रक्तदानाचा या ठिकाणी आयोजित केला. आणि याला उपस्थिती या ठिकाणचे प्रमुख आमचे सहकारी मित्र आशाभाई, ज्येष्ठ शिवसेनेचे पदाधिकारी सन्मान्य आमचे अमोल कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हटलं तर शिवसेनेचं हे पहिल्यापासूनच आहे की रक्तदान जीवदान. रक्तदान करून लोकांचा जीव वाचवणं हे बाळासाहेब ठाकरेंच्या त्या काळापासूनची परंपरा आजपर्यंत या ठिकाणी शिवसैनिकांनी जपलेली आहे. आणि त्याचं कौतुक करणं तेवढं कमीच आहे. आणि सर्व राजकीय पक्षाचे वेगवेगळ्या प्रकारचे अजेंडा असतात, परंतु शिवसेना हे असा एक पक्ष आहे की त्या पक्षामध्ये समाजसेवेला जास्त महत्व दिलं जातं आणि राजकारणाला कमी महत्व दिलं जातं. त्या समाजकारणाचा हा भाग आहे रक्तदान शिबिराचा. आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये अनेक लोकांना त्याचा फायदा होतो, अनेक लोकांचे जीव वाचतात आणि हा स्तुत्य उपक्रम आहे. आणि पावसाळ्याच्या तर काळामध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा असतो. अनेक मरीज त्या ठिकाणी रक्ताच्या अभावी अतिशय वेगळ्या अवस्थेमध्ये असतात आणि तशा वेळेला रक्तदान शिबिर भरवून अंजलीताई नाईक यांनी एक चांगला उपक्रम राबवल्याबद्दल मी त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो. आणि अशाच प्रकारे समाजोपयोगी कार्य त्यांच्या हातून घडावं अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो.